तर काय म्हणता मित्रांनो, तर आज चाललेलं नागपंचमी निमित्त देवाला बाबून मी पहिले गेलो डायरेक्ट दोघं पेट्रोल पंपावर पेट्रोल वगैरे टाकून घेतलं. गेलो मग डायरेक्ट चाललो होतो रस्त्याने. जाता जाता मध्ये शनिदेवाचं मंदिर होते, पाय वगैरे पडून घेतले शनिदेवाचे. गेलो पहिलं मग डायरेक्ट मायाभाऊ बडे बाबांचे दर्शन घ्यायला. तर आपल्या बडे बाबांचं असं काहीतरी मंदिर होणार आहे. तर आज काहीच गर्दी नव्हती कालच्या तुलनेने बघितलं तर. लवकर पाय वगैरे पडून घेतलं. कानिपनाथांच्या पण पाया पडलं. मग तिथनच नवनाथांच्या पाया पडून लगेच निघलोत. मग आम्ही काय मग आमच्या निवांत गप्पा मारत मारत चाललेलो रस्त्याने. पोहोचले आता रुद्रेश्वर रोड गर्दी होती आज. बघू शकता तुम्ही केवढी लाईन लागली इथे. आता काय म्हणलं या लाईनीत लागलो की उशीर होईल म्हणलं. मग मोकळं दर्शन घेतलं आम्ही बाहेरनच. गेलो मागच्या साईडला ते देवीच्या पाया पडलो, ऋषींच्या महादेवाच्या पिंडीच्या पाया पडलो. निघलोत मग तिथनं लगेच. काय मग चाललो होतं घराकडे परत. पोहोचलो आता गावात गेलो डायरेक्ट घरी आपल्या. जशी संध्याकाळ झाली तसंच म्हणलं आता जावं परत गावात. गावात गेलो तिथं स्वप्नील शेट आणि वैभव शेट बसलेले. परत घरी गेलो म्हणलं आज जिम कडे एक चक्कर आणून यावं. काय मग गाडी चालू नव्हती होत बराच वेळ. गाडी चालू झाली आणि लगेच गेलो जिम कडे. तिथे काय सगळे गँग मेंबर होते आपले. ओमचा व्यायाम चाललेला, त्या साईडला बायलाचा व्यायाम चाललेला आणि दुसरा ओम बसलो. मग तेच जरा वेळ काय मग बघत होतो अवतार. तेवढे दादा आला बाईसेच दाखवायला लागला त्याची. निघा म्हणलं आता घराकडे जेवण करावं. आज उपास होता. तुम्ही पण धरलेला का उपास नक्की कमेंट मध्ये सांगा. गल्लीत गेले काय पोरं कमी पळत होते काय माहिती. गाडी लावून दिली. मग तिथं घरी गेलो जेवण वगैरे केलं आपलं. चाललोच होतो तेवढ्यात पंकज मामा भेटला रस्त्यात. गेलो मग डायरेक्ट पोरामध्ये. काय मग सगळे राम राम करत होते. त्यानंतर काय आपला सलमान भाऊ आला. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये माझं स्वागत आहे. आणि ते बोलायलाच लागलेला पण तेवढं आरडायला लागले सगळे. जाऊन दे म्हणलं आता भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तर बाय बाय.